बघा ना ताई, ही अमोल बाबाची कोबीची आज चोडणी केलेली आहे. अमोल बाबाची पण शूटिंग घेणार आहे मी आज. बाजार कमी असल्याने कशी विकली रे अमोल आज ही? 2 रुपये का 5 रुपये? बघा शेतकऱ्याचं किती नुकसान होते बघा. कशी किलो विकले रे आज अमोल? 5 रुपये किलोने ही कोबी गेलेली आहे. एका गोणपटात किती किलो कोबी बसती? 35 किलो. बघा अशा पद्धतीने शेतकरी बिचारा 6 महिने कष्ट करतो, काबाड कष्ट. बघा आता यांनी भरलेला आहे सगळा. मला कुठे चालला? हा पंजाबला माल चाललेला आहे अमोलचा. 10 टायरमधून शेतकरी आहे आमचा अमोल. बघा हे कसा बरोबर माल भरलेला बघा गाडीमध्ये. रचना बिष्णा त्याची बघा बरोबर कसे भरले. आणि आता ही हां 10 टायर हा ट्रॅक्टर आहे. रोडचा प्रॉब्लेम असल्यामुळे गाडी काही इकडे येऊ शकली नाही. 10 टायर ती बाहेर उभी आहे. तर ही काय करायचं तिकडे सगळं जाणार आहे. अजून माल शिल्लक आहे, अजून बराच काय माल शिल्लक. यावर्षी काय लॉटरी लागली नाही अमोल बाबाला. लॉटरी लागायला पाहिजे होती. थोडंसं हे झालं म्हणजे घाई झाली वाटतं लागवडीला. बघा हा कोबी. आता माझा हात फ्रॅक्चर असतो, तोडता येत नाही एखादा. तुम्हाला दाखवला असता. बघा हा बघा कसा कोबी. बघा बघा 5 रुपये शेतकऱ्यांना काय परवडलं? 5 रुपयाला एक कोबी जर गेला. कोणाचा? अमोलचा. बघा ही लागवड 35 किलोची पोते भरलीत. आता ही जाणार पंजाबला. बघा कोबी जिकडे तिकडे तुम्हाला कोबीचं उत्पादन दिसतंय. हे आहे सगळी कोबी. आपल्याला 2 पोरं जाऊन आपण मस्तपैकी गणपती उठल्यावर काढू शांत. ते 2 दिवस जाऊन द्यायचे. हा कांदा आहे ना पोपळी त्याच्या कीड खायची. गोगल गाई तर कांदा चांगला निघतो नाही. गोगल काढायची. हे बघ चांगलाच आहे ना कांदा. त्याला हे किडीचं म्हणून ठेवलंय. हे बघा एक एक काढीत राहिलं. काय राहिले नको काढू तू पण. ते काढून टाकायचं. नाही बराच माल आहे. ए परत यायचं मग कशा एवढा दाबीचा. काय बरं